आज बघूया आपण बायंट फोर्स, ज्याला मराठीमध्ये आपण प्लावक बल सुद्धा म्हणतो. बायंट फोर्स म्हणजे काय? सपोज एक कन्सिडर करू आपण, ज्यामध्ये एक बीकर मध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये सपोज आपण जर एखादी रिकामी प्लास्टिकची बॉटल टाकली किंवा एक बॉल टाकला, तो आपल्याला लगेच लक्षात येईल की तो पाण्याच्या वरच्या सरफेसवर तरंगतोय. बट तेच जर आपण पाण्याने पूर्ण भरलेली प्लास्टिकची बॉटल जर आपण पाण्यामध्ये टाकली, त्या बीकर मध्ये टाकली, तर ती ना पूर्ण बेसला टेकते ना सरफेसवर येते, ती मधल्यामध्ये तरंगत असते. ते कशामुळे होतं? हे होतं बायंट फोर्समुळे. कशा प्रकारे? जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो बाटलीला कुठे खेचेल? खाली खेचेल. आणि त्याला इक्विलिब्रियम मध्ये एक अप्लाय करतोय, तो म्हणजे बायंट फोर्स. हा फोर्स काय करतोय? त्या सरफेसला, त्या ऑब्जेक्टला वरती ढकलतोय. ग्रॅव्हिटेशन फोर्स खाली खेचतोय, ऍट सेम टाइम बायंट फोर्स त्याला वरती खेचतोय. त्याच्यामुळे ना ती बाटली खाली जाते ना ती बाटली वर जाते. बाटलीवर जो बायंट फोर्स अप्लाय करतोय तो कोणाद्वारे केला जातोय? बाटलीच्या आजूबाजूला जे पाणी आहे, बाटलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे पाणी आहे, ते पाणी काय करेल? बाटलीला वरती खेचेल. आणि हा जो फोर्स लागतोय तो ऑब्जेक्टवर, याच फोर्सला म्हणतो आपण बायंट फोर्स, प्लावक बल. थँक्यू.